स्वामींनी ऐकलेली एका मुलीची शांत प्रार्थना. एका लहानशा गावात एक गरीब पण श्रद्धाळू मुलगी राहत होती. ती रोज सकाळी लवकर उठायची, घरची कामं करून स्वामी समर्थ यांची पूजा करायची. तिच्या आयुष्यात सुख कमी आणि चिंता जास्त होत्या. वडील आजारी, घर चालवण्याची जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती. ती कधीच कोणाकडे तक्रार करत नसे. स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एवढंच म्हणायची, स्वामी मला शक्ती दे. एके दिवशी ती खूप थकली होती. डोळे पाणावलेले, मन भरून आलं होतं. त्या रात्री ती स्वामी समर्थ यांचं नाव घेत झोपली. त्या रात्री घडलेला चमत्कार, स्वप्नात तिला स्वामी समर्थ दर्शन दिलं. ते शांत स्वरात म्हणाले, बाळी, तू शब्दात काही मागितलं नाहीस, पण तुझं मन माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. ती घाबरून उठली, डोळ्यात अश्रू आणि मनात शांती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या एका व्यक्तीनं तिच्या वडिलांच्या उपचारासाठी मदत केली. थोड्याच दिवसात तिच्या आयुष्यात कामाची संधी मिळाली आणि हळूहळू सगळं सुधारू लागलं. कथेचा संदेश. ही कथा आपल्याला शिकवते, स्वामींना मोठ्या शब्दांची गरज नसते, मनापासूनची शांत प्रार्थना पुरेशी असते. तू जर आज शांतपणे दुःख सहन करत असशील तर लक्षात ठेव, स्वामी समर्थ पाहत आहेत. योग्य वेळी ते नक्की उत्तर देतात. जय श्री स्वामी समर्थ.